या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात MSPचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री दीपकजी चामे सर यांचा थोडक्यात परिचय मी इथे करून देऊ इच्छिते. संघटन कौशल्य, प्रभावी नेतृत्व, अभ्यासू वृत्ती यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या ठायी आहे असे आदरणीय शिक्षणप्रेमी, समाजप्रेमी, साहित्यप्रेमी आणि सूक्ष्म नियोजनाचे बादशाह आदरणीय दीपकजी चामे सर यांच्यासाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्या येऊन जाऊ द्यात. कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजेत, कडकडीत टाळ्या. महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी होतोय आणि या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्यासाठी मी सर्वप्रथम धन्यवाद देतो. मी या कार्यक्रमासाठी प्रमुख जरी असलो तरी हे माझ्या एकट्यावर नाही चालत. माझे सहकारी विकी येलमटे, गोपाळ भुतापल्ले, चंद्रकांत गुरगिळे, राहुल झिरमिरे जो की कोल्हापूरहून आला, असे 5 मित्र माझ्यासोबत आज 5 दिवसापासून या शिर्डी नगरीत आहेत. व्यासपीठाच्या मागं बसलेले हे माझे सहकारी, व्यासपीठावरच्या समोरचे सहकारी, या सर्वांच्या मदतीनं मी हे करू शकतो. हे मी एकटा नाही करू शकत. पण एक मात्र निश्चित आहे, मी माणसं जमवली, माणसं कमवली. सर्व शिक्षक आहेत. तुमच्या एवढं मला फारसं काही शिकवता येत नसेल, पण माणसं जोडायला माझा हात तुम्ही नाही धरू शकणार. मागच्या 6 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन सुरू होतं. अतिशय अडचणीचे आणि कामाचे दिवस आमच्यासाठी आहेत. शासनाचे भरपूर उपक्रम आम्ही राबवत असतो. जनगणनेचं काम आलं. आमचा 17 मेचा नियोजित कार्यक्रम होता. जनगणनेमुळं आम्हाला तो 12 मेला घ्यावा लागला. त्यामुळं आजच्या सभागृहात कमीत कमी 200 ते 300 लोकांची उपस्थिती कमी आहे. आज 800-850चा समुदाय आहे, पण 1000-1200चा राहील असं आमची अपेक्षा होती. मला 12 तारखेचं नियोजन करायचं होतं. शिर्डीला आलो. कलेक्टर महोदय या संस्थांचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी इथं आहेत. आम्ही विकी सर या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी इथं आलो. कलेक्टर साहेबांना भेटायला गेलो आणि आम्हाला तारीख बदलून पाहिजे. त्यांनी सांगितलं, कोणता विषय शिकवता? मला असं वाटलं की मी शाळेत जात नाही, त्यांना काही माहीत झालंय का? कारण कलेक्टर, मी शिक्षक. पण तसं नाही. साहेबांनी सहज चर्चा केली. साहेब म्हणलं, मी नियमित शाळा करतो आणि शिकवतो सुद्धा. मीच सांगितलं. साहेबांनी परवानगी दिली आणि आपला होणारा व्यर्थ खर्च टळला आणि आपल्या सर्वांच्या सोयीचं झालं. हे पाहुणे कोण असावेत असं मी आमच्या संध्या मॅडमसोबत चर्चा करत होतो. मागच्या 10 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. काही दिवसापूर्वीच्या, काही वर्षापूर्वीच्या कार्यक्रमाला निशिगंधा वाड हे आमच्या अतिथी होत्या. त्यानंतर किशोरीताई शहाणे, त्यानंतर मधुराणी प्रभुलकर, आता भार्गवी चिरमुले. आम्ही ज्यावेळेला त्यांना पुण्यामध्ये भेटायला गेलो, त्यांचं एक नाटक होतं. त्यांनी सांगितलं, नाटक पाहता का? पण आमची घाई होती फार, त्यांच्याशी आम्हाला बोलता नाही आलं. सेलिब्रिटी म्हणलं की आपल्याला एक इगो, घमिंड असं दिसतो, पण त्यांच्यात तसं काही नाही. घरी जेवायला बोलवा, येतील, काही अडचण नाही. त्यांचा माझा सुरुवातीचा थोडासा वाद झाला फोनवर. त्याच भांडल्या. मी काय लहान माणूस, मी काय भांडणार त्यांना.
आणि तुम्ही तारीख काय बदलली, माझे सगळं शेड्यूल झालं आहे. पण त्यांच्या शिक्षकांबद्दलची एक आत्मीयता होती. त्या खूप अडचणीतनं आल्या, इंदोरला होत्या काल. आणि त्या म्हणाले की ठीक आहे सर, थोडीशी रागात आले, पण मी या कार्यक्रमाला येणार आहे. आणि त्या आज पूर्ण दिवसभरासाठी शिर्डीत आहेत, आपल्यासोबत आहेत. मागच्या सेलिब्रिटींकडे मी भेटायला गेलो, वाळूज मॅडम मी, त्यावेळेला त्या सेलिब्रिटी म्हणायच्या जवळ यायला नाही पाहिजे, फोटो नको आहे. पण त्यांनी काही आट नाही घातली. त्यानंतर आमचे रोहित सरांना मी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे ब्रँड अँबॅसेडर म्हणलं तरी काही हरकत नाही. खूप आत्मीयता आहे त्यांना आमच्याबद्दल. खूप काही आमच्यासाठी ते प्रयत्न करतात. मागच्या कार्यक्रमाला होते, इथेही आहेत. गुंजन पाटील ज्या कवयित्री आहेत, एवढ्या नाजूक आहेत माहीत नव्हतं. ते बुके धरला तरी हात दुखतोय असं. माझी मिसेस मनीषा जिल्हा परिषदेला कक्षाधिकारी आहे. आणि तिला असं वाटायचं की माझा नवरा शिक्षक नसावा. पण माझ्या मेहुण्याने सांगितलं त्याचे वडील चांगले आहेत, त्याचं बघू पुन्हा. लग्न झालं, काही काळ गेला. ज्यावेळेला मी असे राज्यस्तरीय कार्यक्रम करायला लागलो, त्यावेळेला बायको म्हणाली आता मला गर्व आहे तुम्ही शिक्षक आहेत. आताही मी तिच्याशी काही चॅट करत होतो व्हॉट्सअपवर. सुंदर बायका व्यासपीठावर बोलवल्यात म्हणे तुम्ही. ह्याचा अर्थ मी सुंदर नाही, मला कार्यक्रमाला नेलं नाही असं वाटतं का म्हणे तुम्हाला. म्हणलं तसं काही नाही, तोही तेवढीच सुंदर आहेत. असं एक आमचा जोक झाला इथं बसल्या बसल्या. आम्ही पुरस्कारार्थी खूप छान निवडलेत, प्रॅक्टिकली निवडलेत, काम करणारे निवडलेत. दरवर्षी हा आम्ही कार्यक्रम घेत असतो. भार्गवी मॅम, हा कार्यक्रम का घेतो तर आमचे शिक्षक दरवर्षी खूप चांगलं काम करतात आणि त्यांचा सन्मान कोणीतरी करायला हवा, म्हणून हा आम्ही कार्यक्रम घेत असतो. राज्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आमचे लोक एवढे जमा होतात. आपला परत कधी योग येईल. परत पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आम्ही असा कार्यक्रमाचं नियोजन करतोय. हे रूप जरी तुम्हाला इथं दिसत असलं तरी मागच्या 6 महिन्याचं काम आहे, 1 दिवसाचं काम नाही. हे आम्ही कुणीही एकमेकाला भेटलेलो नसतो, हे फक्त एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर चालतं. आज लेकराला 10 रुपये द्यायचे म्हणलं तर थोडंसं विचार करतात, पण आमचे लोक डोळे झाकून ॲज करा कार्यक्रम, लावा बाज्या. सकाळी 9ला सगळे लोक आलेत बघा, कसे फ्रेश आहेत. आमचा 9ला इथे इव्हेंट सुरू झाला. अहो चक्कर येऊन पडले नाचताना. म्हणजे एवढे एन्जॉयफुल लोक आहेत, नुसते ॲक्टिव्ह नाही, सगळीकडनं ॲक्टिव्ह आहेत. परत पुढच्या वर्षी आपण भेटू. 6ला कार्यक्रम संपवायचं आमचं प्लॅनिंग होतं. आता 15 ते 20 मिनिटामध्ये कार्यक्रम संपेल. आपण सर्वांनी दिवसभराची आम्हाला साथ दिली. आणखी 15-20 मिनिटाची आपलं सहकार्य असावं. सर्व पाहुण्यांचं आपलं परत एकदा मी धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद आदरणीय चामे सर.